हॅलो ऑल अँड वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म। आज आपण डिस्कस करणार आहे इराण आणि पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या टेन्शन्सच्या मुद्द्यावर आपण आज डिस्कशन्स घेणार आहे। इराण आणि पाकिस्तान दोन्ही पण तुम्हाला माहित असतील की इस्लामिक कंट्रीज बघायला मिळतील। ओके, सो याचा आपण आज डिस्कशन्स करत असताना याचा इस्रायल पॅलेस्टाईन जे वॉर चालू आहे त्याच्याशी काय संबंध आहे, यूएसएचा काय इंटरेस्ट आहे, चायनाचा काय इंटरेस्ट आहे आणि इंडियाचा या मुद्द्यावर काय स्टँड बघायला मिळतो, सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहे। यासोबत आपण इंडियाची फॉरेन पॉलिसीवर पण थोडासा अँगल पण आपण आज डिस्कस करणार आहे। डिस्कशन चालू करण्याच्या पहिले आपण एक महत्त्वाचे थोडेसे इव्हेंट्स जे आहेत, इव्हेंट्स कशा पद्धतीने डेट्स थोड्याशा समजून घेऊ की काय काय झालेलं आहे। इराण आणि पाकिस्तानमध्ये चालू असलेलं जे युद्ध आहे त्याला समजून घेण्यासाठी डेट्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे। बघा, इराण आणि पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या आताच्या सध्याच्या टेन्शन्सवर ब्लेम थोडासा इंडियावर देण्यात येतोय। त्याचं कारण असं आहे की 14 आणि 15 जानेवारीला आपले परराष्ट्र मंत्री मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअरचे मिनिस्टर्स डॉक्टर एस जयशंकर यांनी इराणला व्हिजिट केलेली तुम्हाला बघायला मिळेल 14 आणि 15 जानेवारी आणि लगेच 16 जानेवारीला तुम्हाला इराणने स्ट्राईक केलेली दिसेल पाकिस्तानवर। सो या जो कॉन्टेक्स्ट आहे, डेट्सचा कॉन्टेक्स्ट आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे की एस जयशंकरची व्हिजिट झाल्यानंतर काही दिवसांमध्ये, म्हणजे काही नाही, इन नेक्स्ट डे ओनली, की पाकिस्तानीवर काय झालेला अटॅक झालेला इराणकडून। सो या कॉन्टेक्स्टला काय करण्यात येते, स्टडी करण्यात येते पाकिस्तानमध्ये की इराण जे अटॅक करत आहे कुणावर, पाकिस्तानवर, याचा इंडियाशी काही संबंध आहेत का, याची कॉन्टेक्स्टची किंवा डेटशी थोडीशी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे पाकिस्तानमध्ये। ॲक्च्युली घडलेलं पण ते त्याच अँगलनी तुम्हाला बघायला मिळेल। घडण्याची जी डेट्स आहेत त्या खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणून मी लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हाला डेट्स पहिले मेन्शन केलेल्या बघायला मिळतील। मग आता काही लोकांचा प्रश्न असेल की मॅडम डॉक्टर एस जयशंकरनी जी व्हिजिट केली त्याच्यामुळे इराणनी यांच्यावर स्ट्राईक केलेली पाकिस्तानवर स्ट्राईक केलेली बघायला मिळते का, तर मी त्याचं उत्तर देईल ॲब्सोल्युटली नॉट। कारण त्याचं कारण असं आहे की डॉक्टर एस जयशंकरची जी व्हिजिट होती त्या व्हिजिटचं कारण थोडंसं वेगळं होतं। तुम्हाला माहीत असेल तर इराण ज्या हुती ग्रुपला फंड करत आहे किंवा हुती ग्रुपला सांभाळत आहे, अशा हुती ग्रुपनी तुम्हाला माहीत असेल रेड सीमध्ये टेन्शन्स क्रिएट करताना बघायला मिळत असतील। रेड सी हा जर रिजन आपण लक्षात घेतला तर रेड सी या रिजन्समधून आपण असं कन्सिडर करू शकतो की जगामधला एक मेजर व्यापार त्या रिजनमधून होताना तुम्हाला बघायला मिळेल। आणि हुती रेबल्स जे आहेत ते काय करताय, जाणाऱ्या शिप्सवर अटॅक करताय आणि त्याचा कुठेतरी परिणाम इंडियाला पण होताना बघायला मिळतोय। सो या कॉन्टेक्स्टला विचारात घेऊन डॉक्टर एस जयशंकरनी इराणला 14 आणि 15 जानेवारीला व्हिजिट केलेली तुम्हाला बघायला मिळेल। सो हा कॉन्टेक्स्ट तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे, त्यामुळे मी पहिलेच तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड या कॉन्टेक्स्टचं देऊन दिलंय की जगामध्ये काय घडामोडी सध्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये चालू आहे। आता लेक्चर्समध्ये आपण वन बाय वन जे डिटेल्स आहे त्या डिस्कस करणं चालू करू। सगळ्यात पहिले दोन्ही पण तुम्हाला इस्लामिक नेशन्स बघायला मिळतील। मग आता तुमचा मुद्दा असेल की मॅडम दोन्ही पण इस्लामिक कंट्रीज आहेत, सो कोणत्या मुद्द्यावरून यांच्यामध्ये भांडण चालू झालेले ते आपण पहिले कॉन्टेक्स्ट समजून घेऊ। बघा, कॉन्टेक्स्ट समजून घेताना सगळ्यात पहिले लक्षात घ्या इराणचा सध्याचा जर तुम्ही स्टँड बघितला किंवा इराणची जर फॉरेन पॉलिसी जर मी तुम्हाला सांगत असेल तर सिक्युरिटी त्यांच्या टॉप पोझिशनवर तुम्हाला बसलेली बघायला मिळेल। परराष्ट्र धोरणामध्ये सिक्युरिटी त्यांचा प्राईम फॅक्टर किंवा सेंट्रल अँगल बघायला मिळतोय, त्यामुळेच कुठंतरी त्यांनी पाकिस्तानवर स्ट्राईक केलेली तुम्हाला बघायला मिळेल। आता आपण डिस्कशन जे आहे ते डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू। मी आत्ता सांगितलं डॉक्टर एस जयशंकरची व्हिजिट 14 आणि 15 जानेवारीला तुम्हाला झालेली बघायला मिळाली इराणला। त्याचा एक मेन कॉन्टेक्स्ट होता, तो कॉन्टेक्स्ट मी समजून सांगितला की रेड सीचा रिजन जर आपण लक्षात घेतला असेल, रेड सीचा जर रिजन आपण बघत असू, एक सेकंद, रेड सीचा रिजन मी तुम्हाला एकदा पटकीने दाखवून देते। रेड सीचा रिजन जर आपण लक्षात घेत असू तर हा रेड सीच्या रिजन्समध्ये हुती नावाचा जो ग्रुप आहे त्याला फंडिंग होतंय कुणाकडून, इराणकडून। तो ग्रुप काय करतोय, या रेड सीमधून जाणाऱ्या जेवढ्या पण शिप्स आहे त्याच्यावर काय करतोय, अटॅक करतोय। म्हणून डॉक्टर एस जयशंकरनी इराणसोबत एक कम्युनिकेशन करण्याचा विचार केला, कारण हुती ग्रुपला फंडिंग कुठून ना कुठून इराणकडून होतंय। सो अशा आपल्या शिप्सवर रेड सीमधून जाताना अटॅक व्हायला नको म्हणून रेड सी मधून आपल्या जाणाऱ्या शिप प्रॉपर गेल्या
झाल्या पाहिजे, कोणत्याही व्यापारामध्ये अडथळा यायला नको, ट्रेडमध्ये डिस्ट्रॅक्शन्स व्हायला नको. त्यामुळे तुम्हाला इथं काय बघायला मिळतंय, इराणमध्ये आपले डॉक्टर एस जयशंकरनी व्हिजिट केलेली बघायला मिळेल. सो त्याचा आणि जो झालेल्या आत्ताच्या सध्याच्या घडामोडीचा कुठेही तुम्हाला संबंध बघायला मिळणार नाही. हा मुद्दा सगळ्यात पहिले क्लिअर ठेवा. सो इराणनी जो अटॅक केलेला आहे पाकिस्तानवर, त्यामध्ये इंडियाचा कोणताही रोल तुम्हाला बघायला मिळणार नाही. सो हे आपलं एक जे डोक्यामध्ये असलेलं कन्फ्युजन आहे ते इथं आपलं दूर झालेलं आहे. आता पुढचा इव्हेंट आपण डिस्कस करू. तो इव्हेंट आपण डिस्कस करत असताना आपण सगळ्यात पहिले काय करणं आहे, थोडीशी नजर टाकणं आवश्यक आहे की इराण कुठं आहे किंवा इराणचा काय मुद्दा चालू आहे तो समजून घेणं आवश्यक आहे. बघा, इराणचा जर आपण मुद्दा लक्षात घेतला तर साईडला जे चालू आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं जे वॉर चालू आहे किंवा आपण म्हणू शकतो हमास वर्सेस इस्रायलमध्ये जे युद्ध चालू आहे त्याचाच कुठंतरी इराण सोबत त्याचा लिंकेज आपण लावू शकतो. बघा, इराण हे डायरेक्टली कुणाला सपोर्ट करत असेल तर हमास ग्रुपला करत असेल. इस्रायलच्या बाबतीत त्यांचा पूर्ण दुश्मनी बघायला मिळते, बरोबर. सो हा कॉन्टेक्स्ट थोडासा लक्षात घ्या. बघा, सो इस्रायल जो आहे, इस्रायल काय करतोय, इस्रायल आणि कुणाचं युद्ध चालू आहे, हमासचं चालू आहे. सो इस्रायल पासून कुणाला प्रॉब्लेम आहे, इराणला प्रॉब्लेम आहे. इराण कुणाला सपोर्ट करतोय, हमासला सपोर्ट करतोय. मग डायरेक्ट युद्धात कुदता येत नाही किंवा डायरेक्ट युद्धामध्ये जायचं नाहीये. मग युद्धामध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व न होता इनडायरेक्टली कशा पद्धतीने इन्व्हॉल्व होत आहे, तर आत्ताच सांगितलं हा जो रिजन आहे रेड सीचा रिजन, इथं काय केलेलं आहे त्यांनी, हुती नावाचा एक ग्रुप आहे ज्याला फंड कोण करत आहे, हुती नावाच्या ग्रुपला इराण. तर इथून जाणाऱ्या जेवढ्या पण ट्रेड शिप्स आहे त्याला काय करतोय, त्यांच्यावर अटॅक करतोय किंवा त्यांना पकडून ठेवतोय. अशा पद्धतीचे इव्हेंट्स इथं हुती ग्रुप करतोय. याचं मेन अटेन्शन काय की हुती ग्रुपने असं केल्यामुळं जगामधला व्यापार किंवा ट्रेडमध्ये डिस्ट्रॅक्शन येऊन जाईल आणि ते आल्यामुळं लोकांचं अटेन्शन कुठंतरी इस्रायल आणि हमासमध्ये चालू असलेल्या युद्धावर जाईल आणि हे इस्रायल आणि हमासच्या युद्धावर लोकांचं अटेन्शन क्रिएट करण्यासाठी हा स्टँड हुती ग्रुप करतो आहे. आणि हुती ग्रुप हा कुठंतरी फंडेड बाय हुम, येस इट्स फंडेड बाय इराण. हा कॉन्टेक्स्ट व्यवस्थित तुम्हाला समजला असेल. चला आता पुढचा मी कॉन्टेक्स्ट एक आपण काय करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे सगळ्यांना क्लिअर झालं की डॉक्टर एस जयशंकरची व्हिजिट होण्याच्या मागे एक कारण काय होतं, मी सांगितलं रेड सी मध्ये अटॅक्स होत होते. सो एक कम्युनिकेशन पाहिजे होतं आपल्याला इराण सोबत की आमच्या शिपवर अटॅक करू नका, बाकी तुम्हाला काय करायचं करा. त्यासाठी आपण एक कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा एक पॉझिटिव्ह कम्युनिकेशनसाठी डॉक्टर एस जयशंकरनी व्हिजिट केलेली बघायला मिळेल. कुठं, इराणमध्ये. सो त्याचा आणि सध्या चालू असलेल्या इराण आणि पाकिस्तानच्या टेन्शन्समध्ये भारताचा कुठेही संबंध बघायला मिळत नाही. आणि हुतीचा पण कॉन्टेक्स्ट सांगितला मी कसं आहे काय, आणि त्यांचं हे करण्याच्या मागे एक नॅरेशन काय आहे की सध्या चालू असलेला इस्रायल आणि हमासमधलं जे वॉर आहे त्यांच्यावर जगाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी रेड सीमध्ये हुती ग्रुप हे करताना तुम्हाला बघायला मिळतोय. डायरेक्टली वॉरमध्ये इन्व्हॉल्व न होता इनडायरेक्ट अँगलनी इथं काम करण्याचा हुती ग्रुप प्रयत्न करतो आहे. ओके, चला आता आपण थोडासा मॅपिंगला व्यवस्थितरित्या समजून घेऊ. मी तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगितली की इराण सध्या एका गोष्टीवर काम करतोय आणि ती आहे सिक्युरिटी. इराण सिक्युरिटीला टॉप पोझिशन किंवा सेंट्रल पोझिशनला ठेवून आपलं परराष्ट्र धोरण किंवा फॉरेन पॉलिसी डिसाईड करताना तुम्हाला बघायला मिळेल. आता सध्या जो अटॅक झालेला आहे, इराणने अटॅक केलेला आहे पाकिस्तानवर, पण हा काही नवीन इव्हेंट तुम्हाला बघायला मिळणार नाही. इराण कंटिन्युअसली काही दिवसापासून ज्या पण काही कंट्रीज आहेत त्यांच्यावर अटॅक्स करताना तुम्हाला बघायला मिळेल. त्यामधला एक सॅम्पल एक्झाम्पल मी जर देत असेल ते इराण आहे, इराक आहे, इराण नाही. इराण अटॅक करताना आपल्याला सध्या पाकिस्तानवर तर केला आहे, सोबत इस्रायलमध्ये इराकवर आणि सिरियावर पण तुम्हाला केलेला बघायला मिळेल. सो 2 कंट्रीजवर त्यांनी ऑलरेडी अटॅक केलेला आहे आणि आता तिसरं त्यांनी पाकिस्तानवर केलं आहे. सो जर आपण इराणची फॉरेन पॉलिसी जर डिस्कस करतोय तर इराणने हा केलेला इव्हेंट जो आहे तो आपल्यासाठी सरप्राईज नाहीये, कारण की इराणने ऑलरेडी ही गोष्ट मागील महिन्यापासून करताना बघायला मिळतोय. सो हा तुम्हाला स्टँड कळला असेल. मग आता प्रश्न पडत असेल की का आहे अटॅक करण्याचं मेन कारण काय, तर बघा इराक आणि सिरिया या ठिकाणी इस्रायलचे काही स्पाय
स्पाय ड्रोन म्हणू शकतो, स्पाय ड्रोन्स असतील किंवा इस्रायलची मोसाद सारखी जी एक इंटेलिजन्स एजन्सी आहे ती इराक आणि सिरिया इथं बसून वेगवेगळे ऑपरेशन्स किंवा इंटेलिजन्स गॅदरिंग करण्याचं काम करते आहे असं इराणचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणून त्यांनी इराक आणि सिरिया या दोन कंट्रीजवर बॉम्बिंग केलेलं, बॉम्बिंग म्हणण्यापेक्षा एअर स्ट्राईक्स केलेल्या तुम्हाला बघायला मिळतील. कुठं? इराक आणि सिरिया. इराक आणि सिरियामध्ये हे का करतोय त्याचं कुठंतरी रिलेशन इस्रायल आणि हमासमध्ये चालू असलेल्या युद्धासोबत तुम्हाला बघायला मिळेल. सो तुमचं लॉजिक इथं क्लिअर झालं असेल की इराण जो आहे, इराण अटॅक या दोन कंट्रीजवर का करतोय. मग आता जो सेंट्रल पोझिशन, जो सेंट्रल पॉइंट आहे आपल्या डिस्कशनचा तो आपण सगळ्यात पहिले बघून घेऊ. मग आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे पाकिस्तानवर का करतोय. तर पाकिस्तानचा पहिले मॅप आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. बघा, इराण जर मी कंट्री बोलतेय ना, तर आता काही लोकांना असं वाटू शकतं की मॅडम इराण पण इस्लामिक कंट्री आहे आणि पाकिस्तान पण इस्लामिक कंट्री आहे, मग यांच्या कॉन्फ्लिक्ट असण्याचं मेन रिझन काय आहे. तर मी एक समजून सांगते पॉईंट. बघा, इराण जर कंट्री तुम्ही विचारात घेत असाल, इराण जर मी बोलत असेल तर इराणमध्ये इराण इस्लामिक कंट्री आहे, पण इराणमध्ये इस्लामिक जे हे आहे, इस्लामिक जो रिलिजन आहे त्यामध्ये दोन हे पडताना बघायला मिळतील. त्यामधला एक आहे सुन्नी नावाचा ग्रुप आणि एक आहे शिया नावाचा ग्रुप. तर इराणमध्ये जो आपल्याला गट बघायला मिळतो तो आहे शिया नावाचा ग्रुप. कोणता आहे? शिया. आणि जर तुम्ही पाकिस्तानमध्ये बघायला जासाल तर तिथं कोणता आहे रे? पाकिस्तानमध्ये आहे सुन्नी ग्रुप. ओके, सो शिया आणि सुन्नीच्या बेसवर नेहमीच तुम्हाला इथं वॉर होताना बघायला मिळतील. कुठं? सुन्नी आणि शिया यांचा नेहमीच कॉन्फ्लिक्ट बघायला मिळतो. भलेही ह्या इस्लामिक कंट्रीज असतील, स्टील त्यांच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट आहे ऑन द बेसिस ऑफ शिया अँड सुन्नी. ओके, की कोण कोणता हे प्रोफेस करताना बघायला मिळेल, त्या अकॉर्डिंग त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट बघायला मिळतील. तर इराणमध्ये जो ग्रुप आहे तो शिया आहे आणि पाकिस्तानमध्ये जो आहे तो सुन्नी आहे. हे लॉजिक एकदा क्लिअर ठेवा. आता पुढचा पॉईंट आहे का, बालुचिस्तान. आता मी जर बालुचिस्तान म्हणते तर सगळे लोक मला म्हणणार की बालुचिस्तान जो रिजन आहे तो बिलॉंग करतो पाकिस्तानकडून. ॲब्सोल्युटली करेक्ट. पण लक्षात घ्या, बालुचिस्तान जसं पाकिस्तानमध्ये एक रिजन आहे तशाच पद्धतीनं बालुचिस्तान, फक्त त्याचा इराणियन बालुचिस्तान म्हणतो आणि एक असतो पाकिस्तान बालुचिस्तान. तर इराणमध्ये पण बालुचिस्तान नावाचा एक रिजन आहे आणि पाकिस्तानमध्ये पण बालुचिस्तान नावाचा रिजन बघायला मिळेल. बघा, ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये एक मुवमेंट चालते काय की पाकिस्तान आणि बालुचिस्तान वेगवेगळे प्रोव्हिन्सेस बनवायचं. हे नेहमी सगळ्यांना माहीत असेल, तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल की पाकिस्तानपासून बालुचिस्तान वेगळा देश बनण्याची डिमांड करतोय, हे ऐकलं असेल. त्याच पद्धतीनं इराणमध्ये पण हीच गोष्ट चालू असलेली तुम्हाला बघायला मिळेल. इराणमध्ये पण एक बालुचिस्तान नावाचा जो प्रोव्हिन्स आहे तो काय डिमांड करतोय? एक वेगळ्या कंट्रीची डिमांड करतोय. मग आता इथे व्यवस्थित आहे का, पाकिस्तानमध्ये असलेला जो ग्रुप आहे ज्याचं नाव आहे बालुचिस्तान, तो बालुचिस्तानला तर ते काय करताय, इंटिग्रेटिंग पार्ट बनवायचा विचार करताय पाकिस्तान सोबत, बरोबर, इंटिग्रेट ठेवण्याचा प्रयत्न करताय. पण इराणमध्ये असलेला जो बालुचिस्तान रिजन आहे याला काय करण्याचा प्रयत्न करताय, सेपरेट करण्याचा प्रयत्न करताय. कुणापासून? इराणकडपासून. आता व्यवस्थित लक्षात घ्या, जर आपल्या भारतामधला एखादा जर पार्ट असेल ज्याला कोणती तरी फॉरेन गव्हर्नमेंट काय करते, बाहेर काढण्याचा किंवा त्यांना बाहेर दुसरा देश बनवण्यासाठी जर प्रमोट करत असेल तर आपली सॉव्हर्निटी जी आहे तिला हर्ट होईल. तशाच पद्धतीने इथे इराणच्या पण सॉव्हर्निटीला तुम्हाला हर्ट झालेलं बघायला मिळेल. म्हणजे काय, इराणच्या इंटरनल अफेअर्समध्ये कुठंतरी पाकिस्तान जो आहे तो काय करतोय, ढवळाढवळ करताना बघायला मिळतोय. मग मॅडम पाकिस्तानची मिलिटरी करते का? नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही जैश ए मोहम्मद वगैरे गट ऐकले असेल तशाच प्रकारचा एक गट आहे, त्याचं नाव मी तुम्हाला एकदा पटकीने सांगते. त्या ग्रुपचं नाव आहे बघा जैश ए अल. हे बघा, हे एकदा स्पेलिंग बघून घ्या एकदा. हा ग्रुप आहे जैश ए अल अदल नावाचा एक ग्रुप आहे. तो काय करतोय, जैश ए अल अदल नावाचा ग्रुप काय करतोय, इथं काय करतोय, जैश अल अदल नावाचा जो ग्रुप आहे इराणपासून बालुचिस्तानला सेपरेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे तुम्हाला कुठंतरी इथं दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट रेज झालेला बघायला मिळेल. सो अल्टिमेटली इन वन स्टेटमेंट मी एकच गोष्ट सांगेल, इराणमध्ये असलेला बालुचिस्तान रिजन जो आहे तो एक
पाकिस्तानमधला ग्रुप ज्याचं नाव जैश अल अदल हा जो ग्रुप आहे त्याला वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय. कुणापासून? इराणपासून. ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये बालुचिस्तान रिजन आहे त्याच पद्धतीने इराणमध्ये पण बालुचिस्तान रिजन आहे आणि त्याला सेपरेट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. कुणापासून? इराणपासून. आणि त्यामुळं कुठंतरी सॉर्निटी जी आहे कुणाची? इराणची. तिच्या इंटरनल मॅटर्समध्ये त्यांची सॉर्निटी असेल तिला काय करण्यात येते? डिस्टर्ब करण्यात येते पाकिस्तानच्या त्या ग्रुपकडून. म्हणून इथं तुम्हाला इराणनी स्ट्राईक केलेली बघायला मिळेल. कुणावर? पाकिस्तानवर. क्लिअर आहे? सो पाकिस्तानच्या एखाद्या मिलिटरीवर स्ट्राईक केलेली का? अजिबात नाही. इथं स्ट्राईक जी झालेली तुम्हाला बघायला मिळते ती कुणावर झालेली आहे? जैश अल अदल नावाच्या गटावर झालेली बघायला मिळेल. क्लिअर आहे सगळ्यांना? सो जैश अल अदल नावाच्या गटावर ग्रुप जो आहे त्याच्यावर यांनी स्ट्राईक केलेली बघायला मिळेल. मग तुमच्या डोक्यात येईल मॅडम जैश मोहम्मद झालं हे यांच्या इथं असे ग्रुप खूप आहेत का? हो, यांच्या इथं पुष्कळ ग्रुप तुम्हाला बघायला मिळतील. तसा जैश अल अदल काय करतोय? जो इराणमध्ये असलेला बालुचिस्तान रिजन आहे त्याला सेपरेट करण्याचा प्रयत्न करतोय इराणपासून आणि त्यामुळे इराणनं अटॅक केलेला बघायला मिळेल. इराणनं ना त्यांच्या मिलिटरीवर अटॅक केलेला, इराणनी पाकिस्तानच्या बालुचिस्तान रिजनमध्ये हा जैश अल अदल नावाचा गट जो आहे तो तुम्हाला बघायला मिळतोय आणि तिथे अटॅक केलेला बघायला मिळेल. आता एकदा तुम्हाला कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही. हे पहा, जैश अल अदल अटॅक कुठं कर? जैश अल अदलचा कॅम्प कुठे आहे? पाकिस्तानच्या. कुठे आहे? पाकिस्तानच्या. जैश अल अदलचा कॅम्प जो आहे तो पाकिस्तानच्या बालुचिस्तानमध्ये. म्हणून इराणनं अटॅक कुठे केलेला आहे? पाकिस्तानच्या बालुचिस्तान रिजनवर. कळलं? तर हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. आता बघा, बालुचिस्तान मुळे तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकेल पण कन्फ्यूज करायचं नाही. दोघांकडं पण बालुचिस्तानचा रिजन आहे. एकाला पाकिस्तानचा म्हणायचं, एकाला इराणचा म्हणायचं. तर ऑब्व्हियसली इथं यांनी काय केलेलं आहे? इराणनी काय केलेलं आहे? पाकिस्तानच्या बालुचिस्तान रिजनमध्ये जैश अल अदल नावाचा जो गट आहे तो इथं काय करतोय? आपले बेसेस बनवून बसलेला आहे. म्हणून या रिजनवर ते काय करताय? अटॅक करताना तुम्हाला बघायला मिळेल. सेम तुम्हाला बघायला मिळेल की जसं आपण उरी स्ट्राईक्स वगैरे केलेल्या होत्या, बरोबर? सो उरीची स्ट्राईक तुम्हाला बघायला मिळेल. त्याच पद्धतीनं इथं ज्या पद्धतीनं उरी स्ट्राईक केलेली असेल, ज्या ठिकाणी ते कॅम्प्स बघायला मिळाले, कुणाचे? आतंकवाद्यांचे कॅम्प्स बघायला मिळाले, त्या ठिकाणी काय केलेलं आहे? यांनी एअर स्ट्राईक केलेली बघायला मिळेल. आणि त्यांचं मेन कारण काय? स्ट्राईक करण्याचं मेन कारण काय? कारण इथं असलेला जैश अल अदल नावाचा ग्रुप काय करतोय? या इराणच्या बालुचिस्तान रिजनला सेपरेट करण्यासाठी काय करतोय? प्रवृत्त करताना बघायला मिळेल. मग आता काही लोकांच्या मनात येईल की मॅडम हा जो रिजन आहे जैश अल अदल जो आहे, जैश अल अदल नावाचा जो ग्रुप आहे किंवा जैश अदल नावाचा जो गट आहे तो इथं काय करतोय? सेपरेट करायला प्रवृत्त करतोय. कुणाला? या इराणियन बालुचिस्तान रिजनला तोडण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पण हा एवढा इन्फ्लुएन्स का होईल? इराणमध्ये बालुचिस्तानमध्ये राहणारा जो वर्ग आहे किंवा राहणारे जे रहिवासी आहे ते का इराणपासून वेगळे होण्याचा विचार करतील? तर त्याचा एक पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. बघा, बेसिकली इराण जो आहे तो कोणत्या याला बिलॉंग करतो? शिया जो त्यांच्यामधला एक ग्रुप आहे, शिया ग्रुपला बिलॉंग करतो. आणि पाकिस्तान कुणाला बिलॉंग करतो? सुन्नी गटाला, बरोबर? सुन्नी ग्रुपला बिलॉंग करतो. आता तुम्हाला इथं प्रश्न पडेल मग हे दोन रिजन जे आहेत ते कोण आहे? तर इथलचा इराणमधला जो छोटासा रिजन आहे जो तुम्ही या कलरमध्ये बघत असाल, कोणत्या? ऑरेंज कलरमध्ये बघत असाल, हा जो ग्रुप आहे भले पूर्ण इराणमध्ये शिया म्हणून प्रोफेस होतो, शिया धर्म प्रोफेस केला जातो, पण इथं काय केला जातो? हा जो बालुचिस्तानचा रिजन आहे इथं सुन्नी प्रोफेस केला जातो. म्हणून इराणियन बालुचिस्तानला थोडंसं एक लिंकेज कुणासोबत वाटेल? जास्त पाकिस्तान सोबत वाटत असेल. का? कारण इथं पूर्ण शिया आहे आणि इथं कोणता आहे? सुन्नी ग्रुप प्रोफेस केला जातो. म्हणून इथलच्या लोकांना जास्त जवळीक, इकडचं थोडं जवळीक म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये इन्फ्लुएन्स होण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना? सो हे त्यांच्याकडं जास्त हे का होतात? ते अट्रॅक्ट का होत आहे? त्याचं कारण आहे इथं जे प्रोफेस केला जातो तो सुन्नी आहे. म्हणजे छोटा ग्रुप आहे, छोटा प्रोव्हिन्स आहे, कुणाचा? इराणचा. पण पूर्ण रिजनमध्ये जरी शिया असेल तरी हा सुन्नी प्रोफेस करतो. म्हणून यांना कुठंतरी जैश अल अदल नावाच्या गटाकडं किंवा या ग्रुपकडं थोडंसं इन्फ्लुएन्स झालेलं बघायला मिळू शकतं. कळलं? हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे. आता हा जो गट तुम्हाला मी सांगितलेला आहे तो गटाचं एक मेजर काम काय ते एकदा आपण समजून घेऊ. बघा, हा जो जैश अल अदल नावाचा जो गट आहे तो त्याचा एक मेन कामच आहे की
सुन्नी जे लोक सुन्नी रिलिजनला प्रोफेस करतात, सुन्नी जो गट आहे सुन्नी याला प्रोफेस करतात, त्यांना काय करणं, प्रोटेक्ट करणं आणि शियांपासून त्यांना वाचवणं, हेच या गटाचं एक मेजर काम तुम्हाला बघायला मिळेल. सो हे तुम्ही व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. आणि हा जो ग्रुप आहे जैश अल अदल, याच्याबद्दल इंडियाचा स्टँड काय आहे तुम्ही एकदा पटकनी एका याच्यामध्ये तुम्हाला सांगते की इंडियाने दिलेला स्टँड जो आहे तो तुम्ही इथं चेक करू शकता. आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सकडून आलेलं स्टेटमेंट तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करू शकता. इथं तेच दिलेलं आहे की जे अटॅक झालेला आहे इराणकडून त्याला आपण काय करतोय, सपोर्ट करतोय. का? कारण बघा ज्या पद्धतीने इराणने अटॅक केलेला आहे कुठं, पाकिस्तानवर, त्यांच्या मिलिटरीवर अटॅक केलेला नाही. त्यांनी अटॅक कुठं केलेला आहे, त्यांनी अटॅक अतेरिकाचे जे अतेरिके ज्या ठिकाणी बेसेस बनवून बसलेले होते तिथे केलेले आणि अशाच प्रकारची स्ट्राईक आपण पण केलेली आहे. सो आपण हा जो केलेला इराणनी केलेला जो काही हे आहे अटॅक आहे त्याला इंडिया काय करतोय, सपोर्ट देताना किंवा बॅकबोन देताना बघायला मिळत असेल. तर इथं तुम्हाला बघायला मिळत असेल, इथं दिलेले दिस इज अ मॅटर बिटवीन इराण अँड पाकिस्तान. सो फार इंडिया इज कन्सर्न वी हॅव अन अनकॉम्प्रोमाइजिंग पोझिशन ऑफ झिरो टॉलरन्स टुवर्ड्स टेररिझम. म्हणजे इंडिया काय करतोय, टेररिझमला काय करतोय, झिरो टॉलरन्स टुवर्ड टेररिझम. म्हणजे आम्ही टेररिझमला सपोर्ट करत नाहीये, म्हणजे इनडायरेक्टली आम्ही इराणला सपोर्ट करतोय. का? कारण इराण अटॅक कुणावर करतोय, जैश अल अदल, आणि जैश अल अदल हा गट ऑलरेडी आपण टेररिस्ट म्हणून कन्सिडर करतोय, म्हणून आपण त्यांना काय करतोय, जस्टिफाय करताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि पुढे काय दिलं बघा, अंडरस्टँड द ॲक्शन्स दॅट कंट्रीज टेक देअर सेल्फ डिफेन्स. आम्ही काय करतोय, ज्या कंट्रीजनी ॲक्शन्स घेतलेले, इराणनी ॲक्शन्स घेतलेले आहे त्याला आम्ही जस्टिफाय करतोय इन द कॉन्टेक्स्ट ऑफ सेल्फ डिफेन्स. इराण आपल्या सेल्फ डिफेन्ससाठी जे काही स्टॅन्स करते त्याला आम्ही जस्टिफाय करतोय. हे तुम्हाला आर्ग्युमेंट तिकडून आलेलं बघायला मिळेल. सो इंडियाचा पण स्टँड मी तुम्हाला एका याच्यामध्ये समजून सांगितलं. व्हॉट अबाउट यूएसएचा स्टँड या केसमध्ये काय राहील, तर मी तुम्हाला सांगेल यूएसए पाकिस्तानला सपोर्ट करताना बघायला मिळेल. त्याचं कारण लक्षात घ्या. बघा इराण आणि यूएसएची कधीच जमत नाही हे तुम्हाला माहीत असेल, आणि इराणला कुठंतरी पाकिस्तानसोबत इराण जर पाकिस्तानसोबत एंगेज करून ठेवला तर तिकडं जे हमास आणि यांचं वॉर चालू आहे, हमास आणि इस्रायलचं वॉर चालू आहे, त्या वॉरमध्ये इस्रायलला जिंकण्यासाठी, मदत होण्यासाठी एक महत्त्वाचा रोल प्ले करू शकतो पाकिस्तान. म्हणून पाकिस्तानला तुम्हाला अमेरिका सपोर्ट करताना बघायला मिळेल. सो अमेरिका सपोर्ट करेल कुणाला, पाकिस्तानला. त्याचं कारण आहे इराणला एंगेज करायचं कुणासोबत, पाकिस्तानसोबत. सो इराण जर पाकिस्तानसोबत एंगेज झाला तर अल्टिमेटली त्याचा हमासला करण्यात येणारा फंडिंग कुठंतरी थांबून जाईल, हमासला मिळणारा सपोर्ट जो आहे इराणकडून तो थांबेल आणि अल्टिमेटली इथे इस्रायल विन होईल. आणि इस्रायलला विन करायचं किंवा इस्रायलला युद्धामध्ये जिंकवणं हेच यूएसएचा मोठा आहे. सो इस्रायल आणि हमासचं जे वॉर चालू आहे त्या कॉन्टेक्स्ट सोबतही तुम्ही याला जोडू शकता आणि तोच कॉन्टेक्स्ट इथं तुम्ही जोडणं अपेक्षित आहे. व्हॉट अबाउट द पोझिशन ऑफ द चीन किंवा चायनाची पोझिशन तुम्हाला काय बघतीये, तर चायना सध्याच्या केसमध्ये चायनाचे इंटरेस्ट दोघांसोबतही दडलेले बघायला मिळतील. चायना जो आहे, चायना जर तुम्ही आता लक्षात घेत असाल तर चायनाचा सध्याच्या केसमध्ये स्टँड काय बघायला मिळतोय, तर चायना या केसमध्ये पाकिस्तान आणि इराणला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय. कारण इराणमध्येही पाकिस्तानची ह्यूज लेवल, इराणमध्ये पण चीनची ह्यूज लेवलवर इन्व्हेस्टमेंट बघायला मिळते आणि सोबत पाकिस्तानमध्ये पण त्यांचे संबंध चांगले किंवा पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट बघायला मिळते. सो या दोन कंट्रीजच्या टेन्शन्समध्ये तुम्हाला चीन जो कंट्री आहे तो ॲज अ मेडिएटर किंवा बॅलन्सरचा रोल प्ले करताना बघायला मिळू शकतो. सो इंडियाचा स्टँड इज कम्प्लिटली इन अ फेवर ऑफ इराण. येस, यूएसएचा स्टँड कम्प्लिटली इन अ फेवर ऑफ पाकिस्तान अँड चीनचा जो स्टँड आहे बॅलन्सिंग द इराण ॲज वेल ॲज पाकिस्तान असा तुम्हाला बघायला मिळेल. सो मी तिघांचा स्टँड तुम्हाला समजून सांगितला. मग आता बघा, काही लोक असा विचार करतात की इंडिया कुठंतरी अलाइंड बघायला मिळतो यूएसए सोबत. सो ह्या फॉरेन पॉलिसी किंवा ही जी आपली इंडियाची फॉरेन पॉलिसी सध्याच्या केसमध्ये आपण बघतो आहे त्यामध्ये असं तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. इंडियाच्या मी फॉरेन पॉलिसी किंवा परराष्ट्र धोरणाच्या थोड्याशा तुम्हाला घडामोडी सांगते. इंडिया एका साईडनं इराणमध्ये डॉक्टर एस जयशंकरनी व्हिजिट केली. दुसऱ्या साईडला तुम्हाला बघायला मिळेल की आपले डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग तुम्हाला युकेच्या दौऱ्यावर गेलेले बघायला मिळेल. आणि तिसऱ्या साईडला पुतिन आणि
पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये एक कॉलवर डिस्कशन झालेलं बघायला मिळेल. सो तिन्ही कंट्रीचा जर तुम्ही विचार केला तर इंडिया सध्या वन ऑफ द बेस्ट लेवलवर फॉरेन पॉलिसी आपली प्ले करताना तुम्हाला बघायला मिळेल. तिकडे UK सोबतही चांगल्या पद्धतीनं डिस्कशन चालू आहे, पुतीन त्याच्यासोबतही डिस्कशन चालू आहे, आणि साईडला आपण इराण सोबत पण काय करतोय, डिस्कशन्स करतोय. आता ह्या जर तुम्हाला थोडासा ग्लोबल लेवलचा सिनेरिओ जर कळत असेल तर तुम्हाला कळेल की UK कुठंतरी फ्रेंडली नेशन आहे USAचा, बरोबर, आणि इराण त्यांचा काय अपोजिट किंवा एनिमी असल्यासारखा आहे. तरी देखील एनिमी सोबतही इंडिया काय करतोय, डिस्कशन्स करतोय. साईडला रशिया सोबतही डिस्कशन करतोय. सो इंडियाची फॉरेन पॉलिसी असं कन्सिडर करा, वन ऑफ द असं कन्सिडर करू शकतो की सगळ्यात गोल्डन पिरियड आपण सर्व करत आहोत असं आपण म्हणू शकतो फॉरेन पॉलिसीच्या कॉन्टेक्स्टमध्ये. सो इथं आपण एक अँगल लक्षात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीनं काय काय चालू आहे रिलेशन्समध्ये. ओके, सो आता काही लोकांना प्रश्न पडला असेल की याला रिटॅलिएशन पाकिस्तानने दिलं का नाही दिलं, पाकिस्तान चुपचाप बसून राहिला का पाकिस्तानने काहीतरी अटॅक केला, इराणवर पण अटॅक केला, कारण करणं तर आवश्यक आहे. लोकांना उत्तर काय देणार, जनतेला काय उत्तर देणार की इराणनी केलेल्या स्ट्राईकला रिटॅलिएशन करण्याचं मिलिटरीवर त्यांच्या प्रेशर आलेलं बघायला मिळेल. कारण तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी तिथं काय झालेलं आहे, जे इम्रान खान होता त्याला सीटवरून हटून तिथं मिलिटरी यांनी आर्मीनी जे आहे टेक ओव्हर केलेला बघायला मिळेल. सो लोक ऑलरेडी तिथं नाराज आहे, आणि अशा इव्हेंटमुळे तुमची जी एक मेन रिस्पॉन्सिबिलिटी मिलिटरी म्हणून देशाला प्रोटेक्ट करणं ती पण तुमच्याच्यानं व्यवस्थित होत नाहीये, असा एक क्वेश्चन मार्क मिलिटरीवर क्रिएट होऊ शकतो. म्हणून मिलिटरीनी पण यांना उत्तर दिलेलं बघायला मिळतंय का, तर हो उत्तर मिळालेलं आहे. पाकिस्ताननी पण रिटॅलिएशन म्हणून तुम्हाला स्ट्राईक केलेली बघायला मिळेल. पाकिस्तान एवढं उड्या कशाच्या बेसवर मारताना बघायला मिळतंय, तर मी सिंपल सांगेल USA कडून मिळाली बॅकिंग. USAला काय करायचंय, इराणला पाकिस्तानमध्ये एंगेज करून ठेवायचंय की जेणेकरून इस्रायलला तिकडं एक काय म्हणू शकतो ॲडव्हान्टेज मिळायला पाहिजे. त्यासाठी USA हा तुम्हाला मूव चालवताना बघायला मिळू शकतो. दोन्ही कंट्री बघितल्या तर इकॉनॉमिकली वाईज तेवढ्या तुम्हाला स्ट्रॉंग बघायला मिळणार नाही. दोन्ही कंट्रीज सध्या इकॉनॉमिक क्रायसिस फेस करताना बघायला मिळतात आहे. सो त्या फुल फेज वॉरमध्ये जातील का, मी सांगेल फुल फेज वॉरचे चान्सेस खूप कमी आहेत, की एकदम जास्त मायन्यूट लेवलवर आपण कन्सिडर करू शकतो. एकमेकांवर त्यांनी एकदा एअर स्ट्राईक केली, जी चान्सेस आहे पुढे जाण्याचे वॉरमध्ये कन्वर्ट होण्याचे ते लगभग 0 तुम्ही बघू शकता. आपण पुढचा काही सिनेरिओ काही सांगू शकत नाही की काय होईल, पण लगभग आताच्या पोझिशनला आपण म्हणू शकतो की इथं युद्धामध्ये रूपांतर होण्याचे चान्सेस तुम्हाला खूप कमी बघायला मिळतील. आता जर आपण असं थोडंसं मिलिटरी वाईज जर कॅपॅबिलिटी चेक करायला गेलो तर इराण आणि पाकिस्तानपैकी कोणाची मिलिटरी तुम्हाला मजबूत वाटेल, तर मी सांगेल इराणची पॉप्युलेशन जर बघसाल तर पाकिस्तानच्या पॉप्युलेशनच्या अर्धी बघायला मिळेल. म्हणजे इराणमध्ये जर पॉप्युलेशन 9 करोडच्या आसपास असेल तर तिकडं 25 करोडच्या आसपास तुम्हाला पाकिस्तानची लोकसंख्या बघायला मिळते. मग अशा केसमध्ये पॉप्युलेशन वाईज जरी तुम्हाला पाकिस्तान वरचढ दिसत असेल, पण पाकिस्तानमध्ये करप्शन खूप एक्स्ट्रीम लेवलवर बघायला मिळतोय. सो या केसमध्ये तुम्हाला इराणकडे एक फुल फ्लेज ॲडव्हान्टेज बघायला मिळू शकतो. पाकिस्तानची हिस्ट्री जर आपण वॉर वाईज जर बघायला गेलो तर हिस्ट्री वन ऑफ द वर्स्ट हिस्ट्री तुम्ही मानू शकता. पाकिस्तानचा जो कॉन्टेक्स्ट, पाकिस्तानसाठी एक लाईन खूप फेमस आहे, जंग कभी जीती नाही और इलेक्शन कभी लढे नाही. इलेक्शन त्यांच्या इथं कधीच प्रॉपर पद्धतीने झालेले नाही. सो या केसमध्ये जर सांगायचं झालं तर इराणला एक फुल फ्लेज ॲडव्हान्टेज आपण मानू शकतो, की या केसमध्ये इराण थोडंसं वरचढ साईडला आपण मानू शकतो. इराण सोबत भारताचा जो स्टँड आहे तो क्लिअर कट आहे, इराणलाच आपण सपोर्ट करताना बघायला मिळू. तिकडं USA कितीही बॅकिंग देत असेल पाकिस्तानला तरी इंडियाला त्याशी काही घेणं देणं नाही. इंडियाने जे स्टेटमेंट जे रिलीज केलेलं आहे त्यामध्ये क्लिअर कट इराणला आपला सपोर्ट दाखवलेला तुम्हाला बघायला मिळेल. सो अशा पद्धतीनं आपण आज डिस्कशन केलेलं बघायला मिळेल. तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला अजून फॉरेन पॉलिसीबद्दल काही इव्हेंट्स वगैरे माहीत असतील जे चालू असतील, तुम्ही डेफिनेटली कमेंट सेशन्समध्ये मेन्शन करू शकता. आणि जाता जाता एक महत्त्वाचं अपडेट की जे लोक कशासाठी प्रिपेअर करत आहे, येणाऱ्या 2024 साठी प्रिपेअर करत आहे, ज्यांचे बेसिक्स वीक असतील, यू कॅन गो फॉर सिंहालोकन बॅच जी आहे तिच्यासाठी तुम्ही जाऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला सगळं जो सिलेबस आहे तो कव्हर केलेला बघायला मिळेल. आणि दुसरं जे आहे ती आहे टेस्ट सिरीज, ज्यांची चांगली अभ्यासावर कमांड असेल, चांगलं प्रिलिम्स वगैरे निघलेली असेल, प्रॅक्टिसची गरज असेल, ते टेस्ट सिरीजसाठी जाऊ शकतात. तर हे दोन्ही प्रोग्राम विदर्भ IAS अकॅडमीकडून लॉन्च झालेले तुम्हाला बघायला मिळतील. सो या
याशी रिलेटेड तुमची जी काही इन्क्वायरी वगैरे असेल ती तुम्ही डिटेल्सवर जाऊन काय करू शकता, चेक करू शकता. ओके, सो हे लेक्चर मोस्ट प्रोबॅबली अवेअरनेस पॉईंट ऑफ व्ह्यू पण होता. असं समजू नका की डिस्क्रिप्टिव्हसाठी तयारी करणारे नाही, अवेअरनेस पॉईंट ऑफ व्ह्यू पण तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं अपेक्षित असतात. सो त्या अँगलनं मी लेक्चर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला एक अपडेट असणं, सध्या काय चालू आहे, परिस्थिती काय चालू आहे जगामध्ये ती सांगण्याचा प्रयत्न केला. आता जे लोक थोडंसं, काही लोकांना ॲडव्हान्स लेवलचं वाटू शकतं की थोडं आता शिया सुनी समजायला, पण तरी देखील तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मी त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि इन फर्दर लेक्चर मी त्याला डाऊट क्लिअर करण्याचा देखील प्रयत्न करेल. ओके, सो थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण असेच काही जे इंटरेस्टिंग टॉपिक असेल त्याच्यावर डिस्कशन करू. थँक्यू.